श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण अत्यंत प्रभावी असा गुरुवारच्या दिवशी करण्याचा उपाय या व्हिडिओमधून बघणार आहोत. या उपायामध्ये तुम्हाला गुरुचरित्रामधील एक अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय कशासाठी वाचायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ज्यांच्यावरती खूप सारं कर्ज झालेलं आहे, कर्जबाजारी झालेले व्यक्ती असतील किंवा मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे पैसाच उरत नसेल, पैसा शिल्लक राहत नसेल, पैसा येण्याचे मार्ग खुले होत नसतील किंवा मग पैसा येऊनही तो महिन्याच्या शेवटी संपतच असेल आणि आपल्याला कुणाकडे तरी उसने पैसे किंवा मग कर्ज म्हणून पैसे बघावे लागत असतील, तर अशा व्यक्तींनी हा उपाय नक्की करा. हा उपाय जर तुम्ही करत असाल गुरुवारच्या दिवशी तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. या उलट काय होईल की तुम्ही कुणाला जर काही पैसे लागत असतील, काही कर्ज लागत असेल, त्याच्या योग्य तुम्ही बनाल इतका पैसा तुमच्याकडे येईल. परंतु आपल्याला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करावा लागेल. आपल्या सर्वांना माहीत आहे औदुंबर वृक्ष याला आपल्या पुरातन काळापासून श्री दत्तगुरूंची सावली मानली जाते. दत्तगुरू तिथे असतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास औदुंबर म्हणजेच उंबराच्या झाडावरती असतो असं म्हटलं जातं. औदुंबर वृक्षाला आपल्या समाजामध्ये आपण खूप जास्त स्थान दिलेलं आहे. गुरुवारच्या दिवशी आपण फक्त त्या औदुंबर वृक्षाखाली जाऊन जरी आलो किंवा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा जरी घातल्या तरीसुद्धा आपल्या आयुष्यातील खूप सारे प्रॉब्लेम्स दूर होतात. त्याचबरोबर नोकरीविषयक असतील, व्यवसायविषयक असेल, आपल्याकडे आपला बिझनेस असेल, आपल्याला गिऱ्हाईक येत नसेल, तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, यशाचे नवनवीन मार्ग आपले मोकळे होत असतात फक्त औदुंबर वृक्षाच्या एका दर्शनाने. तर आपल्याला आपल्या कर्जमुक्तीसाठी, मग आता आपण कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलेलं असू देत, घराचं कर्ज असू देत किंवा मग इतर काहीही कशासाठी उसने पैसे घेतलेले असू दे किंवा मग मुलांच्या शिक्षणासाठी, असे बऱ्याच वेळा बऱ्याच घरांमध्ये पैसे घेण्याची किंवा मग कर्ज घेण्याची वेळ येत असते. कारण असं कोणीच नसतं की ज्याच्याकडे भरपूर पैसा पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो जीवन जगत आहे. जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी येतात, बऱ्याच वेळा आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. पण त्याच्यासाठी जर काही छोटे मोठे उपाय केले तर चांगला फायदा होतो आणि आपलं कर्जसुद्धा लवकर फिटतं. आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि आपल्यावरती कुणाचंही कर्ज राहू नये, कर्ज घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर काय करायचं आहे, गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळ करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला 12 ते 12:30 ही वेळ सोडून दिवसभरामध्ये जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा तुम्हाला आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. आता मंदिरांमध्ये सुद्धा औदुंबर वृक्ष असतात किंवा मग एखादं जुनं औदुंबराचं वृक्ष, अगदी मंदिर नसेल तिथे तरी सुद्धा चालेल, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. केंद्रामध्ये किंवा दत्तगुरूंचं जिथे मंदिर असेल तर त्या मंदिरांमध्ये तर औदुंबर वृक्ष हा असतोच. तर आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ आणि आपलं जे साहित्य असतं पूजेचं, जसं की अगरबत्ती असेल, एक दिवा असेल आणि हळद कुंकू, अक्षदा असतील, त्याचबरोबर अष्टगंध असेल, तर या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन जायचं आहे आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ. औदुंबर वृक्षाची आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, गंध लावायचा आहे, त्याच्यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती धूपदीप करायचा आहे, फुलं अर्पण करायची आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घेऊन जायचा आहे आणि तो नारळ सुद्धा त्या वृक्षासमोर आपल्याला फोडायचा आहे. कोणी आलं तिथे तर तोच प्रसाद म्हणून इतरांना सुद्धा तुम्ही द्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरून थोडंसं पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे. ते पाणीसुद्धा आपण औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. थोडंसं त्यातलंच पाणी घ्यायचं आहे आपल्या हातावरती आणि संकल्प सोडायचा आहे किंवा मग संकल्प करायचा आहे की मी आजपासून 11 गुरुवारपर्यंत हा उपाय करत आहे आणि हा उपाय माझा सफल ठरू दे. दत्तगुरूंना, स्वामी समर्थ महाराजांना किंवा मग औदुंबर वृक्षाला आपल्याला प्रार्थना करायची आहे, मी जो काही उपाय करत आहे त्याच्यामुळे मला त्याच्याकडून जे कर्ज घ्यावं लागत आहे ते कर्ज माझं लवकरात लवकर फिटू दे किंवा मग कर्ज घेण्याची वेळ येऊ देऊ नको. त्याचबरोबर बाकीही काही आर्थिक अडचणी असतील तर त्या बोलायच्या आहे आणि माझा हा संकल्प मी 11 गुरुवारचा करत आहे, तर हे माझ्याकडून करून घ्या असं आपल्याला महाराजांना सांगायचं आहे. हात जोडायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गुरुचरित्रमधला 18वा अध्याय जो आहे तो आपल्याला तिथे बसून वाचायचा आहे. 11 वेळा आपण हा 18वा अध्याय वाचायचा आहे. कसा वाचाल, तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो घेऊन जायचा नाही.
गुरुचरित्र ग्रंथातला 18वा अध्याय 14वा अध्याय यांची छोटी छोटी पुस्तकं 10-15 रुपयांमध्ये मिळतात. तर ती तुम्ही कोणत्याही देवस्थानी किंवा मग एखादं जिथे तुमच्या इथे देवांचं साहित्य मिळतं, काही पूजेचं साहित्य मिळतं, तिथे विचारलं तर तुम्हाला मिळून जाईल. जर तुमच्याकडे नसेल 18वा अध्याय तर तुम्ही आपला जो मोबाईल असतो किंवा मग प्रिंट काढून घेऊन जा किंवा मग मोबाईलमध्ये तुम्हाला सहजरित्या गुरुचरित्र 18वा अध्याय टाकला की PDF मिळून जाते. त्याच्यामध्ये तुम्ही सहजरित्या तो अध्याय जो आहे तो तिथे जाऊन वाचू शकता. तर आपण तिथे 18वा अध्याय 11 वेळा वाचायचा आहे. असं आपल्याला कंटिन्युअसली 11 गुरुवारपर्यंत करायचं आहे. आता 11 गुरुवारपर्यंत मध्ये मासिक धर्म येईल किंवा मग सुतक पडेल तर त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही. बाकी तुम्ही हा उपाय जो आहे पण आपल्याला 11 गुरुवार जे आहे ते कंप्लीट करायचे आहे. सुतक आलं तर सोडून द्या 10 दिवस किंवा मग मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून द्या. बाकीच्या दिवसांमध्ये तुम्हाला 11 गुरुवार जे आहे ते पूर्ण करायचे आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा बघा पहिल्याच गुरुवारपासून आपल्याला याचा फायदा जाणवायला लागतो किंवा मग आपल्याला कोणाकडून पैसे घेण्याची वेळ येत नाही. गुरुचरित्राचा 18वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये जसं ब्राह्मणाने एक वेल उपटली होती आणि ती वेल उपटल्यामुळे ज्या व्यक्तीच्या घरची वेल उपटली होती तर त्याला सोनं सापडलं होतं किंवा मग जी काही संपत्ती धनसंपत्ती सापडली होती आणि त्याचं दारिद्र्य दूर झालं होतं. तर अशाच पद्धतीने आपलं सुद्धा आपल्या आयुष्यातलं सुद्धा दारिद्र्य जे आहे तो 18वा अध्याय वाचल्याने दूर होणार आहे. आता बऱ्याच गोष्टी आपण आपलं कर्जमुक्तीसाठी करत असतो तर हाही उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. एक सेवा आपल्याकडून होत असते. अशी सेवा केली तर दत्त महाराजांच्या कृपेने स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने नक्कीच आपलं कर्ज जे आहे ते फिटणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे औदुंबर वृक्षाचे अगणित असे फायदे आपल्यासाठी होतात. म्हणजे फक्त प्रदक्षिणा घातल्याने सुद्धा आपल्या शरीरासाठी सुद्धा आपली ऑक्सिजन लेवल वाढते. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या औदुंबर वृक्षामुळे आपल्याला त्याचे फायदे होत असतात. फक्त 11 प्रदक्षिणा घातल्या किंवा मग 1 प्रदक्षिणा घातली फक्त त्या औदुंबराच्या वृक्षाखाली आपण जाऊन जरी आलो तरी सुद्धा आपलं मन जे आहे ते प्रसन्न होतं. मनामध्ये सकारात्मक विचार यायला लागतात. तर मग आपण पूर्ण 18वा अध्याय वाचेपर्यंत 11 वेळा वाचेपर्यंत तिथे बसणार आहोत. आपलं मन शुद्ध होणार आहे. त्याचबरोबर आपलं मन पॉझिटिव्ह होणार आहे, सकारात्मक होणार आहे आणि याच्यामुळेच आपल्याला खूप सारे फायदे आपल्या स्वतःसाठी होणारच आहेत. परंतु प्रभूंची म्हणजे दत्त महाराजांची सेवा केल्यामुळे किंवा औदुंबर वृक्षाची समोर सेवा केल्यामुळे आपलं जे कर्ज आहे, आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. हा उपाय जर तुम्ही कंप्लीट 11 गुरुवार जर तुम्ही पूर्ण केले तर नक्कीच तुमच्यावरती कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. या उलट तुम्ही कर्ज देणाऱ्यांमध्ये मोडाल, कर्ज देणारे व्हाल. तर हा उपाय जो आहे तो नक्की ट्राय करा. जर तुमच्यावरती अगणित असं कर्ज असेल किंवा छोटं मोठं कर्ज असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. कारण हा फक्त उपाय नाही आहे तर एक दत्त महाराजांची सेवा आपल्या हातून घडणार आहे आणि सेवेचं फळ जे आहे ते कधी ना कधी आपल्याला मिळत असतं. जर तुम्ही गरीब असाल किंवा मग तुमची गरिबीची परिस्थिती नसू दे, चांगली परिस्थिती असली तरीसुद्धा कधी यापुढे कधी तुमच्यावरती अशी वेळ येणार नाही की तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येईल. तर त्याच्यामुळे हा उपाय जो आहे तो ज्यांच्यावरती कर्ज आहे किंवा ज्यांना इच्छा आहे त्यांनी प्रत्येकाने नक्की करून बघा. गुरुवारच्या दिवशीच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि औदुंबर वृक्षाखाली बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.